सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला इतरांची मदत करून एक प्रकारचा दिलासा मिळेल, परंतु योग्य तेवढीच मदत करा. एखाद्या नातेवाईकाकडनं तुमची फसवणूक होऊ शकते, ज्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील. घाईनं किंवा कोणाच्या सल्ल्यानं गुंतवणूक करू नका, तुमचे पैसे अडकू शकतात. मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीशी संबंधित काही समस्या तुम्हाला येतील. वरिष्ठांच्या मदतीनं मात्र तुम्ही त्यावर उपाय शोधाल. विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी मिळेल. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावा लागू शकतो. भविष्यामध्ये आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. प्रेमजीवन जगणाऱ्यांना सावध राहावं लागेल. जोडीदाराशी तुमचे वाद होतील. एखाद्या नातेवाईकांकडनं तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. आज जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर गुंतवणूक करू शकता. आजचा दिवस त्यासाठी शुभ राहील. मालमत्तेशी संबंधित कोणतेही वाद जर कोर्टामध्ये चालू असतील तर त्याचा निर्णय हा तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जे काही काम कराल ते नक्कीच पूर्ण होईल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन तुम्ही निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेताना तुम्हाला स्वतःच्याच मनाचं ऐकावं लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडू शकते, त्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. जोडीदारासोबत काही वाद झाले असतील तर ते तुम्ही सोडवा. भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना सावध राहावं लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपमध्ये जवळच्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला नफा होईल. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवरती तुम्ही चर्चा कराल. नोकरीशी संबंधित लोकांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागणार आहे. काही घरगुती वस्तू तुम्ही खरेदी कराल. मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी संध्याकाळी ऐकायला मिळेल. आज तुमच्या एखाद्या मित्राची अचानक तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला त्यासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये कोणाशी तरी वाद घालत जर तुम्ही असाल तर तुम्ही त्यामध्ये जिंकू शकता. नवीन कामामध्ये तुम्ही भावाचा सल्ला घ्या. मित्रांसोबत तुम्ही पार्टीचं नियोजन कराल. इच्छुकांची लग्न जमू शकतील. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य रीतीने पार पाडाल. दीर्घ काळापासून जर तुम्ही कुठलं काम करत असाल आणि ते रखडलेलं असेल तर ते आज पूर्ण होईल. व्यावसायिकांनी आज कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करल्यास त्यामध्ये समस्या येऊ शकतात. व्यवसायामध्ये एखादा करार आज निश्चित होईल. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल. नवीन काम करताना तुम्ही वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. आज जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्ही कुठलंही काम करताना स्वतःच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास
तूळरास. श्री गणेशजी सांगतात की आज जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी आणि कार्यालयामध्ये तुमच्या विचारांचं पालन केलं जाईल. अधिकाऱ्यांकडनं खास तुमची प्रशंसा होईल. मित्रासाठी तुम्ही आज भेटवस्तू खरेदी कराल. पैशांचा वापर आज तुम्ही जपून करा. नोकरीमध्ये चांगल्या कामांच्या तुम्हाला संधी मिळतील. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य रीतीनं पार पाडाल. दीर्घकाळापासून रखडलेलं एखादं काम आज पूर्णत्वास जाईल. व्यावसायिकांनी आज कुठल्याही प्रकारची जोखीम घेतल्यास त्यांना त्यामध्ये आश्चर्यकारक नफा होईल. व्यवसायामध्ये एखादा करार तुम्ही आज निश्चित करू शकाल. भविष्यामध्ये देखील तुम्हाला याचा फायदा पाहायला मिळेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज वडिलांच्या मदतीनं नोकरीच्या ठिकाणी जुन्या समस्यांवरती उपाय शोधण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या गुंतवणूक योजनांकडे तुम्ही लक्ष द्या. नातेवाईकांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी संध्याकाळी ऐकायला मिळेल. मुलांच्या शिक्षणासाठी लांबचा प्रवास घडेल. सामाजिक क्षेत्रातनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. जर एखादा जुना कर्ज पेंडिंग असेल तर ते फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विचारांना जास्त महत्त्व मिळेल. आज तुम्हाला तुमचा उत्पन्न आणि खर्च याचा समतोल साधावा लागेल. नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना त्यामुळे करावा लागू शकतो. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये काम वाढेल. तुम्हाला त्यासाठी पैसे हे खर्च करावे लागतील. जोडीदारासोबत सुरू असलेला वाद संपुष्टामध्ये येईल. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मिळेल. नवीन कामामध्ये तुमची रुची वाढेल. कोणाचा सल्ला हवा असेल तर तो तुम्ही जरूर घ्यावा. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज पैसे खर्च करावे लागू शकतात. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक आनंदाची बातमी मिळेल. सामाजिक क्षेत्रातनं तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज सासरच्या लोकांकडनं पैसे उसने घेतल्यानं तुमचे वाद होतील. जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांनी जोडीदारासमोर प्रेम आपलं व्यक्त करावं. ते तुमचा जोडीदार स्वीकारेल. नोकरीशी संबंधित लोकांना पदोन्नती मिळू शकते. तुमच्या मनामध्ये कामाची नवीन ऊर्जा संचारेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज कोणतंही काम करताना तुम्ही वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. आज तुम्ही मनाजोगते पैसे खर्च करू शकाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाच्या संधी मिळतील. आवश्यक पैसे कमावण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. बँकेसोबत कोणताही विचार करताना सावध राहा. शत्रू तुम्हाला त्रास देतील. जोडीदाराचा सल्ला आयुष्यामध्ये तुम्हाला उपयोगी ठरेल. राजकारणाशी संबंधित लोकांना आज जनतेचा पाठिंबा मिळेल आणि एखादं नवीन पद प्रतिष्ठा देखील तुमच्या वाट्याला येऊ शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा मोठेपणा पाहून विरोधक तुमच्यावरती टीका करतील, परंतु त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करावं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी शिक्षकांचा सल्ला अवश्य घ्यावा लागेल. मुलांना उत्तम काम करताना पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. तुम्ही उधार दिलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.